आधी नातवाचे तिकीट संपलेले आहे. नाहीतर आजोबाच्या प्रेत यात्रेत नातू असतो, नैसर्गिक नियम आहे. बापाच्या प्रेत यात्रेला मुलगा असतो, पण नाईलाजानं मुलाच्या प्रेत यात्रेत बापाला राहावं लागतं. नातवाच्या प्रेत यात्रेत रडत रडत आजोबा स्मशानापर्यंत पोहोचतो का तिकीट संपलं. जिथे तिकीट संपलं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. आणि म्हणून हा प्रवास आहे. तोपर्यंत महत्त्व कळत नाही रोहिदास, जोपर्यंत वडील असतात. वडील गेल्यावरची पोकळी वाड्यामध्ये निर्माण होते, ती कधी भरून न निघणारी असते. वडील बसून असतात, विनाकारण बोलणारे असू द्या, खोकत बसलेले असू द्या, तुम्हाला शिव्या घालणारे, चिडचिड करणारे असू द्या, तरी बसून असतात. वाडा वजनदार वाटतो. एकदा वडील गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, वाड्याचा दरारा निघून जातो, लक्षात ठेवा. आणि आईपेक्षाही जास्त प्रेम बाप करीत असतो. पण बाप मागं पडला. आता तुम्ही नवीन कीर्तनकार उठले सुटले का आई आई आई, अरे सांगा ना, आई सांगा. पण बापानं काय घोडं मारलं म्हणतो मी. एखाद्या दिवशी बाप तर सांग. बापाचं कुठं प्रेम कमी आहे? आईपेक्षा काकणभर जास्त प्रेम बाप करतो. फरक एवढाच आहे, मायचं समाज पाहतो, बापाचं लपून असतो. बस एवढाच आहे. म्हणून किरकोळ संकट येऊ दे रोहिदास, तर आईची आठवण येते. पण भयानक तेव्हा बापच. काटा बोसला की आई ग. पण क्रॉस रोड करताना लक्षात नाही, ट्रक थांबला याच्याजवळ, दोन्ही हात वर करून, बाप रे, इथं नाही आई, इथं बापच. जेव्हा मुलीला वाटे लावल्या जातं, सगळ्या गावातल्या महिलां रडारड सुरू होते. माय लेकी रडल्या की बाकीच्या महिलांना कोरोनासारखी लागण आपोआप होते. बस. आणि मग कौतुक चालतं, केवढी रडती माय, केवढं प्रेम आहे लेकीवर, केवढी रडती. कोण नाही म्हणतं, आईचं प्रेमच आहे. पण त्याच्याहीपेक्षा प्रेम पाहायचं तर घरात जा. बाप एकटा बसलेला असतो, तोही भिंतीच्या कोपऱ्यात असतो, तोंड भिंतीकडे असतं, दोन हातात उपरणं असतं. आणि 25 वर्षाचा काळ लहानपणापासून लेकीचा आठवून आठवून उपरणं भिजेपर्यंत बाप रडत असतो. अरे त्याचं कुठं प्रेम कमी आहे? फक्त समाज आईचं पाहतो, बापाचं लपून आहे. एवढं लक्षात. कुठेही पहा, पुराणाचे पुराण भरलेली सापडतील तुम्हाला. कृष्ण जन्म झाला मथुरेत, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी. हे देवकीचं प्रेम. लपवा, रडू लागली माय सेंट्रल जेलमध्ये. तो पुढचा दगड पहा, गेटच्या पुढचा. माझ्या भावानं माझे 6 लेकरं तंगडं धरून फिरवू फिरवू डोकं फोडू फोडू मारले. आपण तडफडत होतो, 6 मारले. एवढं तरी वाचवा. हे मायचं प्रेम. पण सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, अंधारी रात्रण, यमुनेला पूर, तरी बाळाला टोपल्यात घेतलं. एवढ्या संकटाला तोंड देऊन गळ्या इतक्या पुराच्या पाण्यात गेला बाप. आणि सुरक्षित गोकुळात ठेवून तांबडं फुटायच्या आधी जेलमध्ये वापस आला. अरे मग बापाचं कुठं कमी? विठ्ठल. पाहता रामायणकार आहे रोहिदास, त्याला सगळे पाठ आहे, तरी ऐकतो कशासाठी हेच कळत नाही. अरे प्रधान आणि रथ वापस आणला. रात्र 6वी आहे, मध्यरात्र झाली. माय कौसल्या रथाजवळ आली. विचारलं, हे माय झाल्यावर कळतं, लेकराला कळत नाही. माय झाल्यावर आणलं माझ्या रामाला. नाही आईसाहेब. प्रवास कसा झाला आणि काही खाल्लं का? पहिली चौकशी, तुम्ही किती मोठा व्हा, आईच्या दृष्टीनं तुम्ही तिचं जन्मभर बाळ असता हे विसरू नका. नाहीतर तुम्हाला प्रमाण पाठ आहे, विरुद्ध प्रमाण सांगतो मी. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सर्वांचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण गाई चारायला गोपाळासोबत निघाल्यावर मा यशोदा रडून म्हणाली, सांभाळा मुरारी प्राणमा. मुरारी प्राणमा. जगाचा सांभाळ करणारा भगवान आहे. पण रडू रडू यशोदा गोपाळांना म्हणते, सांभाळा, किती मोठा व्हा, आईच्या दृष्टीनं बाळ आहात तुम्ही. पहिलं विचारलं, काही खाल्लं माझ्या रामाने? सुमंतानं रडून सांगितलं, 3 दिवस
पाणी सुद्धा घेतलं नाही आईसाहेब तिघानं. 3 दिन बितू बिन जलपाना. चौथा दिवस उजाडला आणि त्या शृंगवेरपूरला गेलो. तो लंगोटीवाला भिल्ल भेटला. त्या भिल्लानं पाया पडू पडू विनंती केली रामप्रभूला, काहीतरी घ्या काहीतरी. म्हणून श्री भगवान कछू फल कछू खाई. 3 दिवस पाणी सुद्धा. प्रवास कसा झाला? शृंगवेरपूरपर्यंत रथ होता आईसाहेब. नंतर नाव होती आणि पलीकडे गेले. मी लांबून बघत होतो तेव्हा बिना चपलाचे तिघही पायी गेले आणि मग रडू लागली. रघुनंदन पायी गेला रथ कारे तुवाणीला. प्रसंग रात्रीचा आहे. आणि मग आईनं आकाशाकडे पाहिलं आणि सूर्याची प्रार्थना केली. हे आईचं प्रेम सांगतोय मी. कौसल्या रडत होती. पहिली प्रार्थना सूर्याला केली. सूर्यवंशी नारायणा माझा राघव येतो वना. सूर्यवंशी दिन करा तापू नको रे भास्करा. माझ्या रामाला 14 वर्षे चटका बसणार नाही याची काळजी घ्या सूर्यदेवा. मग खाली पाहिलं आईनं. धरणी मातेला नमस्कार केला. ओ धरणी माय बहिणी सांभाळावा कोदंड पाणी. हे आईचं प्रेम. पण पुढे दशरथ राजे जमिनीवर पडलेले होते. सुमंतानं नमस्कार केला. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. देखी सचिव जय जीव कही कीने उदंड प्रणाम. सुनत उठे उभ्या गोला नृपती कहो सुमंत कहा राम सियावर रामचंद्र की. पहला प्रश्न, लाया मेरे राम को 14 साल के पहले कोई नहीं आएगा सरकार. परिणाम राम राम कही राम 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 कही राम. तनु पर हरि रघुवर विरह राव गए सुरधाम. विचार करा. माय कौसल्येचं प्रेम तिनं रामासाठी हंबरडा फोडला. पण बापाचं दशरथाचं प्रेम त्यानं लेकासाठी प्राण सोडला. घरी जाऊन डोकं चालवा रे कोणाचं कमी आहे. विठ्ठल आता ही उणीव या 5ही भावाला विचारा. वडील गेल्यानंतर डब्याचं झाकण काढल्यावर डबा मोकळा होतो. तसं घर होत असतं लक्षात ठेवा. मग ते बाळासाहेब असेल, वैजनाथ असेल, केदारनाथ, ज्ञानेश्वरजी, बंडू पाटील सगळे एकदा वाचले की पाठ होते. माझ्या नादी लागून राहतो मी. त्यांना विचारा. गए हुए कभी आते नहीं. हो आते नहीं लेकिन उनकी याद आती. हे न भरून निघणारी उणीव आहे जीवनामध्ये. इलाज नाही त्याला. ईश्वरी सत्तेपुढे ठरलेले शब्द आहे. आज त्यांच्या गोड जेवणाचा हा कार्यक्रम आहे. आणि अभंग आता राहिलेले आपल्यासाठी आहे. ते तर गेले. अभंग कोणासाठी आहे? आता आपण बसलो आपल्यासाठी. तळमळीला येऊन नामदेवराय म्हणतात एवढं करा. कारण आईच्या पोटात असतानापासून मरेपर्यंत सगळ्या कार्यक्रम म्हणजे व्यथा. व्यथा शब्द नुसता एवढाच नाही. मायच्या पोटात असतं तेव्हा उलटं असतं. गर्भी असता दिला दंड वरती पाय खाली तोंड. आईच्या पोटात पाय वर असतात मुंडकं खाली. नजर चुकीनं एखादं येतं त्याला पायाळू म्हणतात. नाही तर सगळे डोकाळूच. प्रत्येकाचा जन्म डोक्याकडून. कारण पायवर आहे मुंडकं खाली आहे. आणि त्यावेळेला आईला इच्छा होते. याचं नाव डोहाळे आहे. कटवा अम्ल लवण मिळे गर्भवतीचे प्रति डोहाळे त्वचे विन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी अति खारट अति तिखट अति आंबट अति गरम खाण्याची इच्छा आईची होते. आणि मग तेव्हा बिना कातडीचा गर्भ पोळल्या जातो. त्वचे विन गर्भांग पोळे तेने दुःखे लोळे अति दुःखी. हे आईच्या पोटातली व्यथा. मग बाळणपणाच्या वेळची व्यथा. डॉक्टर घाई घाई सांगा पाटील 2 पैकी 1. बाळ जगल नाही तर आई. आई पाहिजे असेल तर बाळाचे तुकडे करून काढतो. बाळ पाहिजे असेल तर आई जाते. हे बाळणपणाची व्यथा. बाळणपण झाल्यावर मग बाळपणची व्यथा. बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा. ता विष्टामूत्र हाते चिवडी ता भरे सर्वांग समजेना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जननी म्हणे वाडे नंदन आयुष्य गेले कळणार. मग तारुण्याची व्यथा.
तारुण्याच्या मध्ये नमाणी कोणासे सदा मुसमुसीत होई जैसा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित म्हैसा जना माझे हाते दीड पान वतीत मान नाही तो सन्मान भलियासी स्वानाचे परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी. तारुण्याची व्यथा. आणि मग तारुण्य संपलं. वर्ष 50 होती हालती दाताच्या पंगती. काळे केश शुभ्र होती तयाला म्हातारा म्हणती. आणि मग कधी जाऊन पहा ते त्याच पोझिशनवर बसलेलं असते. हात कपाळाला लावणे म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणे बैसे हे म्हातारपणची व्यथा. आणि मग शेवटी मरणाची. जीव जाण्याचा प्रयत्न करतो. शरीर धरू धरू ठेवतं. घडघडा लागलेला पाय झटकतं. आचके देतं. डोळे फिरवतं. सुखासुखी प्राण जात नाही. ही मरणाची व्यथा. मरणाची व्यथा. आधी म्हातारपणची व्यथा. त्याच्या आधी तारुण्याची व्यथा. त्याच्या आधी बाळपणची व्यथा. त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा. आणि त्याच्या आधी पोटात असतानाची व्यथा. एकंदरीत सगळ्या व्यथा. आणि या चुकवा असं तळमळीनं नामदेवराय सांगतात. पण त्यासाठी काय करा. भावे चरणी ठेवा माथा चुकवी माथा चुकवी व्यथा जन्माच्या. एवढ्यासाठी उठा जागे व्हा. काही म्हणतील नामदेव महाराजच्या पुढं त्यावेळेला लोक झोपले असावे. वैतागून 12 वाजता नामदेवराय म्हणाले असावे 1ला बरोबर संपतो पण जरा जाग व्हा. आम्ही तर खडक्याचे जागेच आहो. हा अभंग आमच्याकरता नसावा असं काहीला वाटेल तर गैरसमज दूर करा. आपण जागा आहो प्रपंचात. झोप लागली ती परमार्थात. उठाकेचे माय बाप कशी लागली झोप परमार्थात. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा धंदा भोगित होता प्रबोधा अनादी जो प्रपंचात. अरे याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची याच्या दोघाची आपल्या काळाचं पांढरं वाटोळं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतं. इथं जागा आहे. चला पंढरपूरला म्हटलं की विठोबा म्हातारा झाला का म्हणतं. इथं झोपलं. याला म्हणतात जागे बाहेर आत निजेले. आत म्हणजे घरात नाही. बाहेर म्हणजे अंगणात नाही. जागे बाहेर म्हणजे संसारात. आत निजले म्हणजे परमार्थात. आणि इथे जो झोपलेला आहे त्याला जाग करण्याचं काम संत करतात. उठा जागे व्हा. आणि जाग झाल्यावर काय करा. स्मरण करा. हे एक एक शब्द पहा. आधी जागृती आहे मग उपदेश आहे. झोपेतल्या माणसाला उपदेश करून उपयोग नाही. बापाला मुंबईला जायचं. 5:30 वाजले. ब्लँकेट पांघरून मुलगा 18 वर्षाचा एकुलता एक. बाप सूचना देऊ लागला. बरं बाळू. हां चाललो मुंबईला. हां 4 दिवस येणार नाही रे. हां एक गाय आजारी आहे. डॉक्टर बोलून तिची काळजी घे. हां दुधाचा पैसे मिळणार आहे. सुगराचं पोतं घेऊन ये. हां उसाला पाणी दे. हां बापाला वाटलं फक्त हाच म्हणते हे. टाईमपास तर चालू नाही. बाप हुशार होता. उलट तपासणे. आता 4 दिवस येणार नाही रे. हां सांगितलेलं सगळं कर. हां पुन्हा एक महत्त्वाचं काम कर. हां आपल्या घरामागचा आड उचलायचा आणि अंगणात आणून ठेव. हां आणि मग बापाच्या लक्षात आलं बैमानाचा टाईमपास चालू आहे. हात आला खास कण ओढलं ओठ. काय तुझ्या आजानं आणला होता का रे आड उचलून. हा म्हणतो टाईमपास करतो. तोंडावर पाणी मार तोंडावर पाणी मार. पूर्ण जागं केलं. मग सूचना दिल्या. तशी संताची पद्धत. उठा जागे व्हा रे. आता जाग झाला का मग स्मरण करा. हे पुढचे शब्द आहे. आधी जागृती आहे मग उपदेश आहे. आता स्मरण करा म्हणायची वेळ का आली. उत्तर आहे विस्मरण झालं आहे. विस्मरण झालं म्हणून स्मरण करा म्हणावं लागलं. हे लक्षात ठेवा. विस्मरण कधी. मायच्या पोटात असताना देवाला इतकं आठवतं. एक वेळा करी या दुःखा वेगळे. आईच्या पोटात असताना एक वेळा करी
या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे. देव म्हणतो काढतो तुला बाहेर, पण बाहेर काढल्यावर काय करशील? आठवीन पाय हा माझा नवस, रात्र हे दिवस पांडुरंगा. तिथं वचन देतोय माईच्या पोटात, जन्मभर भजन करील बरं का देवा, जन्मभर रात्रही दिवस पांडुरंगा आठवीन पाय. आणि बाहेर काढलं की बैमान झालं. म्हणून लहानपणी बाळ प्रश्नचिन्हात रडतं. तुम्ही लहान लेकराचं रडणं आहे का? केव्हा 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 तेव्हा देवाचा आणि त्याचा संवाद असतो. बाहेर काढल्यावर भजन करील म्हणला कोण? तूच म्हणला. केव्हा? आईच्या पोटात. केव्हा? इथून बैमाने गर्भ पन्नमो हात जुडाया निकल गया बैमान. विसरणे हा जीवाचा स्वभाव असल्यामुळे संताला म्हणावं लागलं स्मरण करा, कारण विस्मरण झालं. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. मग नेमकं व्यथा चुकवण्यासाठी काय करायचं? चरणी ठेवा माथा. आता चरणी माथा ठेवण्याचा आणि व्यथा चुकण्याचा फार मोठा संबंध आहे. तुम्हाला चांगलं माहिती आहे, मासा पाण्यामध्ये असतो आणि कोळी पाण्यात असतो. कमरेला नायलॉनच्या दोराचं टोप बांधून घेतो आणि वाकडावून झर्र जाळं फेकतो. 50 फुटावरचे मासे त्याच्या जाळ्यात गुंततात. पण एक मासा कोळ्याला असा वस्तात भेटतो, दिवसभर त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात घालीन लोटांगण वंदिनचार. धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे. ज्यानं कोळ्याच्या पायाचा आश्रय केला त्या माशाला धोका नसल्यामुळे भावे चरणी ठेवा माथा चुकवी. जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जलमाजा. मग बाकीचं करायचंच नाही का? जरूर करा, याची गरज आहे. तुम्हाला जीवनामध्ये महत्त्व वाढून घ्यायचं असेल तर प्रापंचिकाला धनाची जरूरत आहे. हा दुसरा पुरुषार्थ आहे. चतुर्विध पुरुषार्थेषु, बस 4 पुरुषार्थामध्ये 2 क्रमांकाचा पुरुषार्थ धन आहे. एकदा धन आलं की मानाला बोलवायची गरज नाही. धन माना, त्याच्या मागे मान ठरलेला आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. नहीं तो पैसा वाढा आणि बकरी मरे बधे गाव में जाणी, गरीब की छोकरी मरे कोई येणं जाणे. श्रीमंताची शेळी मेली, अख्खं गाव वाड्यात जमा होतं. कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी, कशी काय मेली शेळी? मेली 1400ची. चहा पाण्याचा खर्च 2800. काय भाव पडली शेळी? त्याच गावात झोपडपट्टीत गरिबाची एकुलती एक मुलगी मेली. मोलमजुरी करणारे नवरा बायको दिवसभर रडले रे रोहिदास. कोणी गावातलं गेलं नाही. अंधार पडला, उपवासी आहे. बापानं प्रेत घेतलं मुलीचं आणि मायनं खोरं टिकावणं टोपलं. स्मशानात गेले, मदतीला कोणी नाही. खड्डा खोदला पहाटे 4 वाजेपर्यंत. पुरलं लेकीला आणि तांबडं फुटायच्या आधी झोपड्यात आले. काल सकाळीपासून उपवासी आहे. तांब्या तांब्या पाणी प्यालेन. लेकीच्या आठवणी काढू काढू दिवसभर दुसऱ्या दिवशी रडले, तरी गावातलं एकही तिकडे चौकशीला जात नाही. का फरक? शेळी श्रीमंताची म्हणून, मुलगी गरिबाची म्हणून. एवढा फरक धनाने पडत असतो. धनवंता लागे सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी. धनवंताला लागी सर्व मान्यता है
धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, माय बाप बंधुजन सर्व मानिती वचन. धनाला एवढं महत्त्व आहे, जरूर मिळवा. धन दारा जरूर लग्न करा बरं का रोहिदास. सुखे करावा संसार, धन्य गृहस्थाश्रम हा. कारण जगातले सर्व आश्रम जगवणारा श्रेष्ठ आश्रम गृहस्थाश्रम आहे. बाकीच्यांना किती बाता मारू द्या, ब्रह्मचारी असू द्या, वानप्रस्थ असू द्या, संन्यासी असू द्या, पण तिघालाही यावं लागतं संसारिकाच्या दारात. जरी झाला संन्यासी माध्यान्नासी तोंडवासी. दुपारी येतो, काकी आहे का शिळीपाकी, जाणं डोंगरात कंदमुळे खायला. इथं का शिळीपाकी आला खडक्यात, यावंच लागतं. ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासी या सर्व आश्रमाला जगवणारा गृहस्थाश्रम आहे. म्हणून ब्रह्मचारी संत ज्ञानोबाराय असले तरी असोनी संसारी म्हटलं, नसोनी नाही. सुखे करावा संसार बरं का जरूर. दारा धन आणि दारा मग गरज वारसदाराची आहे, म्हणून पुत्र शब्द पुढे. नाही तर सगळे आहे, मुलगा नाही. पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. याच्यावर वाढवत राहणे, मी फक्त दिग्दर्शन करतो. राजा दशरथ उदास झाला होता. बिनु बालक सुख कौणे काजा, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. एवढं असून सुद्धा मुलगा नाही. हा 7वा रस आहे. मी त्या दिवशी सांगितलं, तुला पाठ झालं असेल तर नसेल तर पुन्हा विचारून घे. 5वा वेद आहे, 15वं रत्न आहे, 10वा ग्रह आहे आणि 7वा रस आहे. हे 6 रस सर्वाला माहिती आहे, पण हा 7वा. 14 रत्न सर्वांना पाठ झाले, तुम्ही चाली लावू लावू म्हणता. इथं हे असतात ना लग्नात, पण ते दुसरेच लावतात भाऊ. आता ते काय तयार केलेलेच मंगलाष्टक असतात. मंगलाष्टकच पाहिजे ते. तुझी आई रडतीन, तुझा पप्पा रडतो, तुझी बहीण रडतीन, तुझ्याही गालावर अश्रू उतरले, हे कशाला? लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. बस बस अक्षरा टाकतील लोक. आता शहाणा झाला ह्या, नाही तर मी सांगितले तेच म्हणत होता. हा ना, ठीक आहे असं म्हणत जा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा गावा कामदुदा सुरेश रंभाति देवांगणा अश्वम सप्तमुखे विषीम हरिधनु शंकोमृतम चांबुदे रत्नानिह चतुर्दशम. ही 14 रत्न आहे, पण दाता 15वं रत्न आहे. दाता पंचदशम रत्न म्हटलंय. दाता 9 ग्रह सर्वाला माहिती आहे, जावाई 10वा ग्रह आहे. बाकी ग्रहाची शांती आहे. हा 10वा ग्रह शांत होत नाही सासरा शांत झाल्याशिवाय. एक बरा इथं कोणी जावाई नाही, नाही तर त्याची पूर्तता नाही. जामा तो दशमो ग्रह. ते त्या दिवशी सांगितलं होतं मी, मुलीला त्रास होऊ नये म्हणून बापानं आंब्याचं टोपलं दिलं गाडीत, गावरान आंबे सुगंध सुटलेले. आणि 2 दिवसांनी मोबाईल केला, ताई काय पप्पा काय म्हणले बापू. बापाला वाटलं कौतुक केलं असेल माझं. तुमचे बापू म्हणले 3 पैशाचे आंबे पाठवले. या बापानं सगळे करावं लागलं आम्हाला, पुरणपोळी कर, कुरडया, पापड, हे भजी. बापाला वाईट वाटलं, आपण कमी पडलो वाटते. 2 दिवसानं 4 टोपले आंबे गाडीत. 20 किलो तेलाचा डबा, 20 किलो तुपाचा डबा, 20 किलो गव्हाचं पीठ, 20 किलो तांदूळ, कुरड्या, पापड्या, बेसन पीठ, सगळे मटेरियल पाठवलं. वाटलं सासऱ्याला आता जावाई कौतुक कराल. हां ताई काय काय म्हणले बापू. बापू रागावले. का तो बाप काय आम्हाला भिकारी समजला का. म्हणले मिठासहित पाठवलं, सांगा काय करावं. म्हणून 10वा ग्रह यासाठी. जामा तो दशमो ग्रह, तो 10वा ग्रह आहे. 15वं रत्न आहे दाता. 5वा वेद आहे महाभारत.
आणि 7वा रस आहे सुपुत्रो. सुपुत्रो सप्तमो रसहा. आंबट, तिखट, खारट, तुरट हे सगळे रस तुम्हाला माहिती आहे. पण षड्रसाचं भोजन असलं तरी पुत्र नसेल तर सगळे जेवण बेचव आहे. सुपुत्र म्हणून धन, दारा, पुत्र. बरोबर आहे लाईन? हां होच म्हणणार आहे. एवढंच नाही, समाजाशी संबंध ठेवायचा. जण बंधुप्रेमही टिकवायचं, सोयऱ्याचाही मान राखायचा. ही सगळी लाईन घरी गेल्यावर वाचा. याचा तिरस्कार सांगितला नाही, फक्त मनात ठेवायचं शेवटच्या दिवशी यांचा मला काडी इतका उपयोग नाही. सर्व मिथ्या हे जाणून शरण देवासी सर्व मिथ्या शरण निघा देवा. सर्व शरण देवासी शरण निघा देवा. पण मनात ठेवायचं याचा आपल्याला शेवटच्या दिवशी उपयोग नाही. सर्व मिथ्या हे जाणून, हे म्हणजे त्याला संबंधी दर्शक सर्वनाम म्हणतात. गुरुजी जसं आपल्याला शाळेत शिकवताना बोर्डावर लिहून द्यायचे आणि मग म्हणायचे बाळांनो हा धडा पाठ करा, हा, तसं हे इकडे लाईन लावायची पुन्हा. धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशून सर्व मिथ्या हे, एवढी लाईन मिथ्या. सत्य असणारा परमात्मा म्हणून शरणरी घा देवास. हे दोन तुकडे पाडायचे. इकडे सत्य देवाकडे लावायचं आणि मिथ्या हे पूर्ण लाईन. पुन्हा नवीन कीर्तनकाराला वेळ शिल्लक असेल, भांडवल संपलं असेल तर उलट तपासणी करायची, तिथंच जमतंय. धनदारा, पुत्र, जनबंधू, सोयरे, पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. का? शेवटच्या वेळेला याचा उपयोग नाही. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. आता जी लाईन सांगितली ना, मरून पहा आणि मग मला मोबाईल करा. धन येऊ लागलं तरी घरचे माणसं येऊ देत नाही. ते रोहिदास मुंबईला धाकट्याकडे आई राहत होती, मोठा बाजूला तिकडे थोडं 2-4 किलोमीटर, फारसं अंतर नसते, 4-5 किलोमीटर मुंबईमध्ये किरकोळ अंतर आहे. श्रीमंत होते दोघेही भाऊ, पण आई धाकट्याकडे होती. बहुतेक आई धाकट्याकडेच असते. ह्या मावल्यांना पटलं ते. आणि धाकट्यालाही गरज असते, लहान लेकरं असतात सांभाळायला म्हातारी. बस श्रीमंत होती आई, सकाळी मरण पावली. धाकट्यानं मोबाईल केला, रे रोहिदास तू बंद कर मोबाईल. आई मरण पावल्यावर ते भिंतीला टेकून बसवली.
आईच्या हातात पाटल्या होत्या सोन्याच्या. श्रीमंत असल्यामुळे 20-20 तोळ्याची पाटली होती, एक 10 लाखाची, ही 10 लाखाची. 40 तोळ्याच्या 2 पाटल्या म्हातारीला टेकून बसवली. धाकट्यानं मोबाईल केला, दादा आई गेली. मग थोरला मुलगा आणि थोरली सून आली. आता मुलगा आणि सून उजव्या भागाला बसला थोरला, डावा हाताकडे धाकटा होता. जसा थोरला आला त्यानं आईचा उजवा हात कोपऱ्यापासून धरला दोन्ही हातानं. जे ओरडलं, आई, घेतली पाटली काढून 20 तोळ्याची. धाकटी म्हणली धाकट्याला, नुसता रडतं सकाळीपासून, आल्या आल्या त्यानं पण काय केलं, असा इशारा केल्यावर त्याने कोपरापासून हात धरला डावा. त्याच्या डबल आरडलं, आई. केली आई मोकळी. भूषणे घेती काढणिया, भूषणे घेती काढणिया, भूषणे घेती काढणिया, भूषणे घेती काढणिया. यमाची हाती बांधुनिया देती, यमाची हाती बांधुनिया देती, भूषणे घेती काढुनिया, भूषणे घेती काढुनिया. यमाची हाती बांधुनिया देती, यमाची हाती बांधुनिया देती, भूषणे घेती काढुनिया, भूषणे घेती यमाचे हाती बांधुनिया देती, भूषणेही घेती काढुनिया. म्हणून धन दारा देहग्रहाची कामिनी, तिथव राहिली भुवनी. मी जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकला. पुत्र ते तर मडकं धरून फिरतं का नाही, 25 फुटावर फिरतं, चटका बसल म्हणून. जण तोपर्यंत चर्चा असते, कोणी नाही कोणाचं, माझं माझं कपाळ वजं, पाण्याचा बुडबुडा. तोंड मी एकाच वर्गात शिकलो राव, काही खरं नाही. लोकांना वाटतं जाता आळंदीला आहे. उरका म्हणतं लवकर, 12:30 वाजले. जवरी बसती मसन खोई, तोरी सांगती वैराग्य नवाई. घरी आल्या पाही शून्य झाला परमार्थ, तृणप्राय केस जळती, अस्ति काष्टासारख्या भाजती. कपाळ भंगल्या मोक्ष म्हणते, लोक जातील घरासी. चितेमध्ये मस्तक फुटलं प्रेताचं, चला म्हणतात उठला समाज. म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे नाही कोणी. बंधू सगळे नातेगोते पाड आहे तुम्हाला. सोयरे, त्यांची गैरसोय झाली की सोयरा नाराज. नाव नका काढू त्या पाहुण्याचं, चहा नाही पाजला, पेटलं त्याचं सगळं. एका चहात पेटलं तुमचं. सोयरे धायरे संपत्तीचे लोक, निर्वाणीचा एक पांडुरंग म्हणून शरणरिगा देवासी. हे ठीक आहे, हे ठीक आहे महाराज, पण मग मिथ्या असून आम्हाला सत्य का वाटतं, आणि सत्य असून मिथ्या का वाटतं, याला कारण माया आहे. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणतात, मी माझे माया विघ्ने भ्रमला खरे म्हणतात, मी माझे विघ्ने भ्रमला खरे, माया विघ्ने येता संपत्तीचे मारे, सारखं करे जाईल.
वाटतं आणि मिथ्या सत्य वाटतं, याचं एकमेव कारण माया आहे. माया विघ्ने भ्रमला खरे. दुसरी एक मायेची व्याख्या आहे, मै अरु मोर तोर तै माया. मी आणि माझं, तू आणि तुझं ही भावना निर्माण केली, तिचं नाव माया. म्हणता मी माझेनी घरे. ठीक आहे, पण निमित्ताचा धणी केला असे प्राणी. माझे माझे म्हणून आम्ही ज्याला माझं म्हणतो ते आम्हाला माझं म्हणत नाही, एवढं लक्षात ठेवा. फक्त परमार्थातच हे संबंध आहे. भक्तही म्हणतात देव माझा, देवही म्हणतो भक्त माझा, हे परमार्थात आहे. तेही प्राणा परवते आवडती मज भक्त चरित्राते प्रशंसते. भगवान म्हणतात प्राणा परवते आवडती, आणि भक्त म्हणतात बहु आवडसी जीवापासून या. हे संबंध पहा. भक्त देवाला म्हणतात तू जीवापेक्षा आवडतो, आणि देव म्हणतो तुम्ही प्राणापेक्षा आवडता. हे खरे संबंध इथले. हे ते नाटक आहे, नुसता नाटक आहे. गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी टोळकं जमा झालेलं असते. तुझे माझ्यावर प्रेम आहे, माझं तुझ्यावर प्रेम आहे. अरे कुठलं प्रेम आहे? गुटक्याच्या पुड्यासाठी प्रेम आहे. हां, पराये भी अपने हो जाते और अपने भी पराये हो जाते. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. बस बोलवावं लागत नाही, टोळकं आपोआप स्टँडवर जमा होतं प्रेतांचं. म्हणून हे त्याच्यासाठी आहे. सोयरे धायरे संपत्तीचे लोक. शेवटचा एकच सोयरा, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा. म्हणून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे. म्हणता मी माझे न घरे. घोडीवर प्रेम होतं एकाचं. पक्वादाची घोडी नाही, खरोखरची घोडी सांगतो. पाटलानं घोडी आणली, खूप प्रेम. बाबळगावून आणली असं. आपलं कोणतं इकडे यात्रा माळेगाव. जमलं भाऊ. आता तिथं बरेच देशमुखाचे काही फळ असतात, ते राहुट्यान चहा पाणी ना आम्ही जाऊन आलो. 5-7 ठिकाणी देशमुखाचेच होते ते. काही नाही, ते परंपरा चालत आली आजोबापासून. आमचा बाप इथं रावटी टाकत होता, जेवणं घालत होता, बस तेवढंच. माळेगावची यात्रा. घोडी आणली, खूप प्रेम घोडीवर, खूप प्रेम घोडीवर. रोहिदास खूप प्रेम. घोडी आजारी पडली. हो, पाटलाचं तोंड उतरलं. लोक जाणार येणारे, बरं नाही का पाटील? मला बरं आहे. तोंड कसं उतरलं? घोडी बिमार आहे. घोडी 2 दिवसानं दादा घोडी दुरुस्त झाली. पाटलाचा चेहरा फ्रेश. पुन्हा जाणार. घोडीला बरं आहे वाटतं. कशावरून? त्या तोंडावरून. हो बरं आहे. सकाळपासून चारा खायला लागली. घोडी आजारी पडली तर पाटलाचं तोंड उतरतं. घोडी दुरुस्त झाली की पाटील फ्रेश होतो. मी विचारतो, दुसऱ्या दिवशी पाटील आजारी पडला. सोळंके इमानदारीनं सांगा, घोडीचं तोंड उतरल का? आजारी नाही, मेला पाटील. तरी रात्री घोडीनं 2 किलो हरभरे दाबून खाल्ले. अरे आम्ही माझं म्हणतो, पण ते तुला माझं म्हणत नाही ना. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझे माझे म्हणून व्यर्थ निमित्ताचा धनी केला असे प्राणी. म्हणून माया विघ्ने भ्रमला. मी माझे, पण हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. वारा म्हणतात. हां, इकडे त्याची आई असली पाहिजे. नाही, बाळ रडतं ना, त्याची आई इकडे असेल, रडतं बिचार. आपण त्या वयात तेच करत होतो. होतं ते. अजून 20 मिनिट आहे, बरोबर करू आपण. हां, ते पहिलं 10 ते 12 ठरलं होतं बरं दादाराव पाटील. मग एक सोलापूरला कीर्तन होतं माझं 5 वाजताचं. सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस. 9चं उस्मानाबादला आहे ते. हे सोलापूरचं कॅन्सल झालं. मला फोन केला, म्हटलं दादाला सांग आपण 11ला करू. रात्री संगमनेरला होतो, शिर्डीच्या पुढे 50 किलोमीटर. बरोबर 4ला निघालो, आणि ते गोदावरी ताईची आई वारल्यामुळे तिथे भेटायला गेलो अर्धा तास. तरी नियमाप्रमाणे 11 वाजता खडक्यात होतो. बरोबर करू आपण.
अजून 40 वर्ष झाले कीर्तनं करतो, पण तारीख तर नाही चुकवली, वेळसुद्धा नाही चुकली. मी आम्ही तडजोड केली. 10चं होतं ना, म्हटलं आता मला वेळ असल्यामुळे धावपळ नाही तर चपात्या सांगितल्या होत्या बांधून द्या. सुशील कुमार शिंदे यांचा वाढदिवस आहे, पण ज्यांनी माझी तारीख घेतली होती रोहिदास, त्याच्यावर ते धाड पडली. धाड म्हणतात का काय म्हणतात त्याला, ईडी. हां, रडू रडू फोन केला, महाराज 2 दिवस झाले आमच्या चौकशा चालू आहे, बंद करा. झालं, ईडी म्हणतात त्याला बरं का. त्याच्यामुळे आपलं 11 ते 1 ठरलं. इथेही चांगली तयारी केली. मला त्या 5ही बंधूचा परिचय नाही, पण नावं पाठ झाली. हां, बाळासाहेब, केदारनाथ, वैजनाथ, ज्ञानेश्वर, बंडू, कोणी का असे ना, पण नावं तर बरोबर आहे ना. आणि ज्यांचं गोड जेवण ते उत्तमराव दादाराव देशमुख. एकदाच वाचायचं काय, ते पाठ करायचं गोकुळ गोकुळ. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर विठोबा रखुमाई कमी करून आवाज येईल लेवल. हा विठो पार कुमार, हा विठो पार कुमार, जय 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 गोपार कुमार. भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज के गोपार कुमार, गोपार कुमार, गोपार इचवाचे पिले आहे ते. चांगला गाजणार आहे पखवादे. फक्त कीर्तनकाराला आडवं वाजू नको. असे करतात बाबा पुढे जाण्या. चांगलं आहे, अनुकूल आहे. ते काय, ह्या तारखा अचानकच्याच असतात, घटना अचानक घडत असतात, म्हणून ते चोळून घेतलं मी. बरं का दादा, बरं आहे. त्या रोहिदासचं ऐकावं लागते भाऊ. तो पूर्वी माझं ऐकत होता, उलटं झालं आता. मोठा झाल्यामुळे आम्हाला आता म्हातारपणात ऐकावं लागतेच. पण काही नाही, अंतकरणापासून प्रेम आहे. आणि मुलगा मोठा झाला की सर्वात जास्त आनंद बापाला होतो. आम्हाला आनंद आहे बस. विठ्ठल विठ्ठल. कोणीतरी रामायणकार पाहिजे ना पुढं. मी तर ब्रह्मचारी आहे, मग कोणीतरी जमलं ते. आता चालू आहे तुलसीदास जी क्या कहते हैं, ठोकून देते आहे. ठीक आहे. ठीक आहे मध्ये आलं सगळं. माया विघ्ने भ्रमला करे म्हणता मी माझे निग्रह. येतो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. मग खरी संपत्ती कोणती आहे आपल्या लक्षात येत नाही. खरी संपत्ती नरदेहाचा एक श्वास. याची किंमत कुठंच होत नाही. मरण म्हणजे काय? माणूस मेला म्हणजे पहिली टेस्टिंग काय असते? नाकाला कापूस लावा. नाकाला कापूस. आला सास गेला सास. बैनाबाईने एका 2 लाईनमध्ये मरणाची व्याख्या सांगितली. बैनाबाई चौधरी. आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर. अरे जगन मरण एका सासाचं अंतर. पहिला टाकला आणि पुन्हा अजिबात नाही घेतला, याला अंतर म्हणतात. समजायचं मेला. श्वास 21,600 श्वास माणूस दिवसाला टाकतो. हे प्रमाण आहे. 21,614 म्हणजे आता हे दिन रात, रात्रंदिवस मिळून 21,600. बसला म्हणजे संथ गती असते. 12, 13, कोणाचे 11 असं प्रमाण आहे मिनिटाला.
मोजले नाही मी, पण लिहिलेलं वाचतो. मिनटाला 12 चालतात बसल्यावर, किंवा 13 किंवा 11. चालायला लागला की 1.5 पट वाढते, 18वर जात आहे प्रकरण. झोपलं घोरायला लागलं मग डबल 24. आणि घेतल्यावर तो काय समजला ते 30वर जातं. बस बैठे 12, चलत 18, सोते जाए 24, और मध्य मास मैथुन में सांस चलत है 30. हे 30चं प्रमाण आहे. 21,600 श्वास दिवसाला चालले आमचे. एका श्वासाची किंमत होत नाही. 100 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही. 90चं वय, मरायला टेकलं म्हणून खाली टाकलं. 85ची म्हातारी जवळ जाऊन कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत आली नाही माझ्या बहिणीचं तुमच्या भावाचं दत्तक घ्या म्हणून. आता या 100 एकराला आणि वाड्याला कोण वारसदार आहे? म्हातारं गरम डोक्याचं होतं. अजून मेलो नाही मी, खाली टाकलेलं म्हणतंय. 8 प्रतिष्ठित लोक बोलवून, गावातले 5-25 प्रतिष्ठित बोलवून आणले. पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. दत्तकपत्रावर म्हाताऱ्यानं पेन टेकवला, बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सहीपुरता एक श्वास? तेव्हा कळते किंमत. नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही. असे 21,600 श्वास दिवसाला चालले. 30 दिवस महिना, 12 महिने वर्ष, आणि 100 वर्षाचं आयुष्य. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळज पतसे महा. 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 स्वहिताचा घोर मोह ध्यानी रहा श्रीहरीच्या. धनधर पुत्र जन बंधु सोय रे भीषुना. धनधर पुत्र जन बंधु सोय रे भीषुना. स्वहिताचा घोर मोह ध्यानी रहा श्रीहरीच्या. असं अमोल किमतीचं आयुष्य चाललेलं. आयुष्य जात आहे पहा. पहा म्हणजे डोळ्यानं पाहायचं नाही, हे मराठी लक्षात घ्या. पहाचा अर्थ इथे विचार करा असा घ्यायचा. पहा हे क्रियापद नाही लावायचं, विचार करा. आता मी सांगतो, पहा ते पांडव. पावर दिसते काय तर पांडव, चष्मे लावून पहा ना. मग पहा का म्हटलं? एवढ्यासाठी त्यांचा विचार करा. अरे तुम्ही थोडंसं काही जीवनामध्ये विरोधात घडलं तर देवाचं भजन सोडून देता. 12 वर्षे वनवासात फिरले तरी भजन बंद केलं नाही. पहा ते पांडव. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. पाहते पांडव अखंड वनवासी. तरी त्या देवाचे पाहते. अखंड वनवासी.
पांडव म्हणजे त्यांचा विचार करा. अखंड वनवासी माणसं म्हणतात ना, आम्ही एवढं भजन करतो तरी आमच्या जीवनात असं का. अरे भजन कशाला, ज्याचं भजन करतोय तो जगाचा बाप त्यांच्या सोबत होता तरी वनवास नाही चुकला, तर तुम्ही काय लावून बसता. कृष्ण साहे पांडवासी. तुम्हाला काय वाटतं भजन केलं म्हणजे प्रारब्धातलं चुकत असतं. अरे कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नज़ारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं म्हणजे तहान लागत नाही का. तसं भजन केलं म्हणजे प्रारब्ध भोगावं लागत नाही का. ज्याचं भजन करावं तो मदतीला आहे. कृष्ण साह्य पांडवासी परी ते भोगी ती नष्टचर्यसी, साह्य केली हरिहरासी, प्रारब्ध कोणासी टळेना. म्हणून पहा, याचा अर्थ विचार करा. तसं आयुष्य जात आहे पहा, म्हणजे विचार करा. आजचा गेलेला दिवस पुन्हा नाही, गेली ऐसी घडी पुन्हा नये. माणसं सहज आपले वाढदिवस अभिष्ट चिंतन. अरे पण तुम्ही दुसऱ्या बाजूनं विचार केला का. हे डायरीत लिहून ठेवा वाक्य. उम्र बढ़ रही है, इसका जवाब मृत्यू नजदीक आ रही है. वय वाढत चाललं म्हणजे अर्थ काय, मरण जवळ येत चाललं. इकडे बघा, आम्ही तिकडे चाललो जिथे मरण आहे. मरण येत नसतं, जिथे ठरलं तिथेच आहे. मग मरण जर 2025ला असेल, जन्म 1950चा असेल, तर 25-50कडे येतच नाही, हे 75 वर्षे वाटचाल करून तिथं जातं. म्हणून उमर बढ़ रही है, मृत्यू नजदीक आ रही है. बस आयुष्य जात आहे पहा, गेली ऐसी घडी पुन्हा नाही. विचार करा. काळ जपत असे महाकाळ. तुम्ही किती वर्ष जगला याचा हिशोब नाही चालला, त्याचा उरलेल्याचा. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून काळ जपत असे महा. स्वहिताचा घोरवाहा म्हणजे नेमकं काय करा. ध्याने राहा श्रीहरीच्या. तुम्ही पहा, हित ते करावे देवाचे चिंतन. तुका म्हणे नासिवंत हे सकळ, आठवे गोपाळ तेची हित. म्हणून स्वहिताचा घोर वाहा, याचं उत्तर ध्याने राहा श्रीहरीच्या. पण हे हित कुठं कळतं. बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हित संताच्या संगतीतच कळत असतं नव्हे, हित संताच्या संगतीतच असतं. म्हणून